आमच्या घरात बाळ जन्माला आलंय आणि त्या बाळाला आता दूध कसं पाजायचं ते आम्हाला कळतच नाही. हा बऱ्याच वेळा पडणारा प्रश्न आहे, जो घरातल्या आजीला किंवा आईला खूप भेडसावतो. तर त्यासाठी काय करायचं? नमस्कार, मी डॉक्टर अमित सगारे. मी नवजात शिशु तज्ज्ञ आहे. खरं तर बाळाला स्तनपान करण्याची जी तयारी आहे ती बाळ जन्माला येण्याच्या आधी 2-3 महिन्यापासून सुरू होते. त्याविषयी माहिती घेणं, त्याविषयी सल्ला मागणं, त्याविषयी स्तनपान विशेषज्ञ जे असतात अशा मॅडमना भेटणं, हा त्यातला एक सगळ्यात चांगला उपाय आहे. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या अर्धा तासात शक्यतो त्याला स्तनपान सुरू करणं जास्त गरजेचं असतं. जास्तीत जास्त 2 तास. जितकं आपण लवकर स्तनपान सुरू करू तेवढं बाळाला ते पिण्याची सवय होती, तेवढंच ते आईला लवकर दूध यायला लागतं. बाळ मागेल तेव्हा आणि मागेल तेवढा वेळ स्तनपान करणं ही सगळ्यात योग्य गोष्ट आहे. स्तनपान केल्यामुळं बाळ पण शांत होतं आणि त्याबरोबर आईला पण असंख्य उपयोग होतात. आईच्या गर्भाशयाची पिशवी लवकर बारीक व्हायला त्याची मदत होती आणि आईला सुद्धा मानसिक स्थैर्याला त्याची खूप मदत होती. त्याचे असंख्य फायदे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाच्या दृष्टीनं बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळणे, बाळाची प्रतिकारशक्ती वाढणे आणि बाळाच्या मेंदूची वाढ व्हायला मदत होणे, हे 3 अतिशय महत्त्वाचे फायदे हे स्तनपानाचे असतात. त्यामुळं प्रत्येक बाळाला त्याच्या आईनं जन्मल्यापासून पहिल्या अर्धा तास ते 2 तासाच्या आत स्तनपान करून ते पुढचे वर्षभर सतत चालू ठेवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.